ज्याच्या मनात महाराजांच्या बद्दल प्रेम आहे तर त्या महाराजांचं लिटरेचर तुमच्या वाचनात यायला पाहिजे, महाराजांची तत्वज्ञान कळली पाहिजेत. आणि आज महाराज जर नसतील तर त्यांच्या तत्वानं जर तुम्ही चालला तर तुम्ही महाराजाला भेटल्यासारखंच आहे. अन्यथा नुसतं तुमच्या वाचनात, बोलण्यात, ऐकण्यात महाराज असले तर त्याचा उपयोग नाही. म्हणून आज जे ऋषी इथं येऊन गेले, साधना करून गेले, त्यांना भेटू शकतो का आपण? त्यांनी इथं जे सोडलंय ज्ञान, ज्यांचं ज्ञान विखुरलेलं आहे, फक्त वेचायचंय आपल्याला, बरोबर आहे, तर ते वेचण्याचं तरी किमान आपण निर्धार आणि संकल्प केला पाहिजे. आणि हे 60 नंतर उपयोग नाही. ते काय कशी वागले, काय त्यांनी काय केलं, काय नाही केलं काय, पण गरज कोणाची आहे? तर जे आज 5 वर्षापासूनची पुढची लोक आहेत त्या प्रत्येकाने याचं दायित्व कोणाच्या हातात आहे किंवा याचं कर्तव्य कोणाच्या हातात आहे किंवा ही डोर कोणाच्या हातात आहे? तर संपूर्णपणे पालकांच्या हातात आहे. त्यासाठी पालकच मुळात अंतर्बाह्य हिंदू पाहिजे, अंतर्बाह्य त्याच्या मनामध्ये आत्मपरीक्षणाची ज्योत ज्वलित पाहिजे आणि अंतर्बाह्य त्याच्या मनामध्ये एकच संकल्प पाहिजे, जर मी स्वतः माझ्या धर्माचं रक्षण करू शकलो नाही तर कुणीही जगातला या धर्माचं रक्षण करू शकणार नाही.